सरपंच संतोष देशमुख हत्येवेळी प्रतीक घुलेनं केलेलं किळसवाणं कृत्य सुदर्शन घुलेच्या जबाबातून आता समोर आलंय। संतोष देशमुखांचं अपहरण ते हत्या, हा घटनाक्रम नेमका कसा होता बघूया। तोंडावर लघुशंका, छातीवर मारली उडी। सुदर्शननं सांगितलं प्रतीक घुलेचं किळसवाणं कृत्य। मृत्यूचा थरार उडवणारा जबाब समोर। एका हैवानालाही लाजवेल अशा क्रूर पद्धतीनं सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणारा हा राक्षस आहे सुदर्शन घुले। अपहरण, राक्षसी अत्याचार, सलग 2.5 तास मारहाण, इतकंच नाही तर संतोष देशमुखांना उघडं करून मारल्याची कबुली सुदर्शन घुलेनं दिली आहे। या क्रूर कृत्याचा कळस म्हणजे प्रतीक घुलेनं संतोष देशमुखांच्या तोंडावर लघवी करून माणुसकीला काळीमा फासल्याचंही घुलेनं निर्लज्जपणे कबूल केलंय। नेमका सुदर्शन घुलेनं सीआयडीला काय जबाब दिलाय पाहूयात। 9 डिसेंबरला देशमुखांची गाडी येताच गाडीची काच फोडून त्यांना बाहेर खेचलं। गॅस पाईपनं मारहाण करत उमरी टोलवरून अपहरण केलं। देशमुखांना टाकळी शिवारात नेऊन मारहाण केली। जयरामच्या फोनवरून विष्णू चाटेला 2 वेळा फोन केला। छातीवर उडी मारल्यानं देशमुखांना रक्ताची उलटी झाली। मारहाणीनंतर अंधार होईपर्यंत तुरीच्या शेतात लपून राहिले। देशमुखांचा मृत्यू झाल्याचा संशय आल्यामुळे मृतदेह दैठणे फाटा इथं टाकून पसार झाले। एवढंच नाही तर क्लच वायर, गॅस पाईप, प्लास्टिक पाईप, लाकडी काठी, रॉड अशा हत्यारांनी मारहाण केल्याचं नराधम सुदर्शन घुलेनं सांगितलंय। तर वाल्मिक कराडनं सांगितल्याप्रमाणे आडवा येईल त्याला आडवा करा याचं तंतोतंत पालन केल्याचंही घुलेनं म्हटलंय। इतकंच नाही तर देशमुखांची हत्या करताना विष्णू चाटे धनंजय देशमुखांना तुमचा भाऊ परत येईल असं आश्वासन देत असल्याचंही समोर आलंय। मात्र सुदर्शन घुलेनं विष्णू चाटेला फोनवर काय सांगितलं, घुलेच्या फोन नंतर विष्णू चाटेनं कराडला फोन केला का याचीही माहिती समोर यायला हवी। एवढंच नाही तर देशमुखांची क्रूर हत्या करणाऱ्या गिधाडांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या हैवानांना फासावर लटकवलं जाणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बीड।